नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच दीपदर्श अमावस्या, ज्याला आपण सर्वजण दीप अमावस्या म्हणून ओळखतो, हा केवळ एका महिन्याचा शेवट नाही, तर श्रावण महिन्याच्या आगमनाची पावन नांदी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या दीप अमावस्येच्या रात्री घरात केलेले 3 सोपे नियम आणि एक छोटासा दिवा तुमच्या घरातील वर्षानुवर्षांचे दारिद्र्य, कटकटी आणि नकारात्मक ऊर्जा मुळासकट नष्ट करू शकतो. अनेकदा लोक अमावस्येला घाबरतात, पण आपल्या शेगावच्या रायाने अंतर्यामी गजानन महाराजांनी भक्तांना शिकवले आहे की ज्या घरात दिव्याचा आणि नामस्मरणाचा प्रकाश असतो, तिथे साक्षात अज्ञानाचा अंधार कधीच टिकू शकत नाही. दीप अमावस्येच्या या पवित्र दिवशी गजानन भक्तांनी घरातील प्रत्येक कोपऱ्यात कोणता एक विशेष दिवा लावला पाहिजे? महाराजांच्या पूजेत 3 कोणते मुख्य नियम पाळले पाहिजेत? आणि दीप अमावस्येला महाराजांच्या साक्षीने हा उपाय केल्यावर एका गरीब भक्ताच्या आयुष्यात कसा आनंदाचा आणि श्रीमंताचा प्रकाश आला? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत दीप अमावस्येला पाळायचे 3 सिद्ध नियम आणि गजानन महाराजांची कृपा प्राप्त करण्याची संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत. जर तुम्ही महाराजांवर मनापासून श्रद्धा ठेवता आणि तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी आणू इच्छिता, तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण आजची ही माहिती तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर केल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, दिव्याला साक्षात परब्रह्म मानले गेले आहे. आपल्या संस्कृतीत दीपपूजा ही केवळ एका धातूच्या दिव्याची नाही, तर आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा आणि भक्तीचा प्रकाश लावण्याचे प्रतीक आहे. आषाढ महिन्यातील दीप अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. या दिवशी लावलेला एक दिवा तुमच्या वास्तूतील वास्तुदोष, पितृदोष आणि वाईट नजरेचा प्रभाव नष्ट करतो. गजानन महाराज नेहमी सांगायचे, अंधाराला पळवून लावण्याचे सामर्थ्य काठीत नसते, तर एका छोट्याशा दिव्याच्या वातीत असते. म्हणूनच दीप अमावस्येला गजानन महाराजांचे स्मरण करून लावलेला दिवा साक्षात महाराजांचे अभयकवच बनतो. भक्तांनो, दीप अमावस्येच्या दिवशी गजानन भक्तांनी आपल्या घरात हे 3 सोपे नियम नक्की पाळावेत. आजच्या दिवशी घरातील सर्व समई, निरंजन आणि पितळेचे दिवे स्वच्छ धुवून घ्यावेत. संध्याकाळी गजानन महाराजांच्या फोटोसमोर गाईच्या तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दिव्याच्या खाली थोडे अक्षता म्हणजेच तांदूळ नक्की ठेवावेत. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी घरातील मुख्य उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आणि ईशान्य कोपऱ्यात देवघराजवळ एक दिवा लावावा. उंबरठ्यावर लावलेला दिवा घरातील अलक्ष्मीला बाहेर घालवतो आणि लक्ष्मीला आमंत्रित करतो. सर्व दिवे लावल्यानंतर महाराजांसमोर बसून कमीत कमी 108 वेळा गण गण गणात भोते या तारक मंत्राचा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर एक कापुराची वडी पेटवून संपूर्ण घरात फिरवावी. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील, पैशांचे मार्ग बंद झाले असतील, तर दीप अमावस्येला हा एक महाउपाय नक्की करा. एका लहान पात्रात 3 भीमसेनची कापूरच्या वड्या, 2 लवंगा आणि 1 तुळशीचे पान ठेवा. महाराजांचे ध्यान करत गणगण गणात भोतेचा जप करत तो कापूर पेटवा. त्याचा धूर संपूर्ण घरात, प्रत्येक खोलीत आणि उंबरठ्यावर फिरवा. शास्त्रात
आणि भक्तांच्या अनुभवात सिद्ध झाले आहे की दीप अमावस्येला हा उपाय केल्याने घरातील वर्षानुवर्षाची नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष क्षणात भस्मसात होतो. भक्तांनो, अकोल्यातील एका गरीब भक्ताच्या घरात पैशांची भीषण चणचण होती. घरात सतत आजारपण आणि मानसिक तणाव असायचा. दीप अमावस्येच्या दिवशी त्यांनी महाराजांवर पूर्ण निष्ठा ठेवून घरातील दिवे स्वच्छ केले, उंबरट्यावर दीप प्रज्वलित केला आणि गणगणगणात बोतेचा जप केला. त्यांनी महाराजांकडे आतुरतेने प्रार्थना केली, बाबा, आमच्या घरातील हा दारिद्र्याचा अंधार दूर करा. आणि आश्चर्य म्हणजे श्रावण महिना सुरू होताच त्या भक्ताला रोजगाराची नवीन संधी मिळाली. घरातील आजारपण दूर गेले आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ही ताकद दिव्याच्या वातीत नाही, तर गजानन महाराजांच्या चरणी समर्पित केलेल्या श्रद्धेत आहे. भक्तांनो, या येणाऱ्या दीप अमावस्येला गजानन महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवून हे 3 सोपे नियम नक्की पाळा. तुमच्या घरातील सर्व संकटांचा अंधार दूर होऊन सुखाचा प्रकाश नक्की उजळेल. आपला हा शेगाव दरबार परिवाराच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजची ही माहिती आणि दीप अमावस्येचे नियम आवडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा गणगणगणात बोते किंवा जय गजानन. हा व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व गजानन भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत आणि माहितीमध्ये. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज की जय. गणगणगणात बोते.